नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मास्टर टीचर ज्युनियर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक प्रश्न बघत असाल, तो प्रश्न मागील NMS एक्झामला आलेला होता. त्या प्रश्नाचं आपल्याला डिटेलमध्ये विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. म्हणजे आपण बघणार आहोत या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि त्याचबरोबर विश्लेषण का बघायचं आहे, तर आगामी काळामध्ये जो पेपर होणार आहे त्यामध्ये अशाच पद्धतीचा कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पण तुम्हाला समजणार आहे. करूयात सुरुवात. प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या, प्रश्न व्यवस्थित बघायचा, ऑप्शन व्यवस्थित बघायचं आणि जे स्पष्टीकरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. प्रश्न आहे, 22 कॅरेट सोनं हे कोणत्या धातूचं संमिश्र असतं? आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? संमिश्र नावाच्या शब्दावर करायचं आहे. लक्षात घ्या बरं का. तर सोने व पारा, सोने व चांदी किंवा तांब, सोने व ॲल्युमिनियम, सोने व मॅग्नेशियम. आता महत्त्वाचं म्हणजे काय, या प्रश्नामध्ये आपल्याला एक पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. संमिश्र कशाला म्हणतात? संमिश्र ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? अलॉय असं म्हणतो. लक्षात घ्या बरं का. आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. संमिश्र किंवा अलॉय म्हणजे काय? ज्या वेळेस आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त धातू एकत्र करतो. काय म्हटलं मी? दोन म्हणजे धातू आपण म्हणू शकतो, तर धातू आणि धातू आपण एकत्र केला, किंवा आपण काय म्हणायचं, धातू आणि अधातू एकत्र केले तर नवीन बनणारा जो घटक आहे, जो पदार्थ आहे, त्याला संमिश्र असं म्हणतात. संमिश्र हा मिश्रणाचा एक प्रकार आहे, मिक्सचरचा एक प्रकार आहे आणि समांगी मिश्रणाचा एक प्रकार आहे. आता समांगी मिश्रण म्हणजे काय असतं, तर ज्यामध्ये दोनही घटक एकजीव झालेले असतात त्याला आपण समांगी मिश्रण असं म्हणतो बरं का. मग तुम्हाला उदाहरण देतो समांगी मिश्रणाचं. आपण लिंबू सरबत पितो, बरोबर आहे की नाही? किंवा तुम्ही काय करा, पाणी घ्या, पाण्यामध्ये साखर टाका. थोड्या वेळानंतर आपण ती साखर पूर्णपणे जर हलवून घेतलं चमच्याने, तर तुमच्या लक्षात येईल पाणी आणि साखर एकजीव झालेला आहे. त्याला आपण म्हणतो समांगी मिश्रण. पाण्यामध्ये साखर विरघळली. त्याच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, संमिश्र हे कोणत्या प्रकारचं मिश्रण असतं असा प्रश्न विचारला तर समांगी मिश्रण असतं. समांगी मिश्रण. आणि संमिश्र कशा पद्धतीने बनतं? ज्या वेळेस धातू आणि धातू एकत्र केले जातात त्यावेळेस संमिश्र बनतं, किंवा धातू आणि अधातू एकत्र करतो आपण त्यावेळेस सुद्धा काय बनतं? संमिश्र बनतं. आलं लक्षामध्ये? थोडक्यात अजून जास्त मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इथे बघा, इथे आपण संमिश्राची व्याख्या घेतलेली आहे. दोन किंवा अधिक धातू एकत्र आले किंवा धातू आणि अधातू यांचं एकसंध म्हणजेच समांगी मिश्रण जे असतं त्याला आपण काय म्हणतो? संमिश्र असं म्हणतो. हे कसं बनवलं जातं? त्यासाठी आपल्याला धातू वितळावे लागतात आणि त्यांना एकत्र करून एक नवीन घटक तयार होतो, एक नवीन पदार्थ तयार होतो, ज्याला आपण संमिश्र म्हणजेच अलॉय असं म्हणणार आहे. बरोबर आहे? आता हे संमिश्र नेमकं का बरं तयार करावे लागतात? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, त्यापासून जो नवीन एक पदार्थ म्हणजे संमिश्र ज्यावेळेस तयार होतं तर ते अधिक मजबूत आणि कडक बनलेलं असतं. त्याचप्रमाणे त्या धातूचं गंजण्यापासून संरक्षण करतं आणि त्याचबरोबर त्याचा टिकाऊपणा देखील वाढतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे संमिश्राची व्याख्या तुम्हाला समजली, संमिश्र कसं बनवतात त्याची पद्धत सुद्धा तुम्हाला समजली. त्याचप्रमाणे या संमिश्र बनवण्यामागचा उद्देश काय आहे, त्याचे फायदे काय आहेत हे पण तुम्हाला समजलं. आपल्याला प्रश्न विचारलाय 22 कॅरेट सोन्याबद्दल, बरोबर आहे की नाही? परंतु पुढच्या एक्झामला वेगळं काहीतरी प्रश्न विचारतील. मग संमिश्राची उदाहरणं कोणकोणती आहेत ते मी तुमच्यासाठी आणलंय. सगळ्यात पहिल्यांदा आहे महत्त्वाचं म्हणजे पितळ ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रास. तांबे आणि जस्त आपण एकत्र केलं, काय? तांबे आणि जस्त एकत्र केलं तर पितळ बनतं, ब्रास बनतं. इंग्लिशमध्ये जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर कॉपर आणि झिंक एकत्र केलं तर आपल्याला ब्रास मिळतं, हे लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे आता आपण तांबे आणि कथील एकत्र केलं तर आपल्याला कांस्य मिळतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ब्रॉन्झ असं म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल बघा, ब्रॉन्झ मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं, गोल्ड मेडल मिळालं. त्यापैकी ब्रॉन्झ जे असतं ना, हे कशा पद्धतीने बनतं? तांबे आणि कथील एकत्र आलं की आपल्याला बनतं कांस्य. आलं लक्षामध्ये? म्हणजेच कॉपर आणि टीन एकत्र केलं की काय बनणार आहे? ब्रॉन्झ बनणार आहे. आलं लक्षामध्ये? पुढे स्टेनलेस स्टील जर आपण बघितलं तर स्टेनलेस स्टीलमध्ये कार्बन झालं, निकेल झालं, क्रोमियम झालं आणि लोखंड हे 4 घटक असतात बरं का. कार्बन, निकेल,
क्रोमियम आणि लोखंड या 4 घटक आपण ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस स्टेनलेस स्टील बनतं, हे पण तुम्हाला समजलं। आणि आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 22 कॅरेट सोनं जे आहे, 22 कॅरेट सोनं जे आहे आपण कशा पद्धतीने, त्यामध्ये सोनं असतं, चांदी असते आणि तांबे देखील असतं। काय आहे, सोने, चांदी आणि तांबे यामुळे काय होतं की दागिने बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो बरं का, दागिने बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, सोने व चांदी किंवा तांबे। म्हणजे सोनं तर एकदम कन्फर्म आहे, आपल्याला सोनं त्यामध्ये असतंच, सोन्याबरोबर काय केलं जातं, चांदी किंवा तांबा मिक्स केलं जातं आणि त्यापासून बनतं 22 कॅरेट सोनं। हे सर्वांना समजलं। आता मी तुम्हाला अजून थोडंसं पुढे जाऊन सांगतो। आपण ऐकलेलं असतं 22 कॅरेट सोनं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, 24 कॅरेट सोनं। दोन्हीमध्ये काय फरक आहे हे पण तुम्हाला नक्की समजणं गरजेचं आहे। आता 24 कॅरेट सोनं जे असतं ना, यामध्ये कोणत्याही प्रकारे भेसळ नसते, काहीच मिक्स केलेलं नसतं, 100% शुद्ध सोनं। ते कोणतं झालं, 24 कॅरेट सोनं। आलं लक्षामध्ये। आता महत्त्वाचं, हे अतिशय मऊ असतं, अतिशय लवचिक असतं, परंतु होतं काय, हे जे 24 कॅरेट सोनं असतं ना, यापासून दागिने बनवणं थोडंसं कठीण जातं। काय होतं, थोडंसं कठीण जातं। म्हणून काय केलं जातं, जे 22 कॅरेट सोनं आहे याच्यामध्ये 22 कॅरेट सोनं आपण का बरं म्हणतो, याच्यामध्ये 22 भाग जे असतात, 22 भाग जे असतात हे सोन्याचे असतात आणि 2 भाग असतात इतर धातू। मग हे 2 भाग म्हणजे कोणते, तर लक्षात ठेवायचं, चांदी आणि तांबे, चांदी किंवा तांबे यापैकी एक वापरलं जातं आणि त्यानंतर बनतं 22 कॅरेट सोनं। आता हे ज्यावेळेस आपण याचं संमिश्र बनवतो, अलॉय बनवतो, त्याचा फायदा काय होतो की हे दागिने बनवण्यासाठी सोपं जातं, दागिने बनवण्यासाठी अतिशय योग्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे टिकाऊपणा पण राहतो याच्यामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कडकपणा देखील राहणार आहे। आलं लक्षात। तर आपण या प्रश्नामध्ये काय बघितलं, 22 कॅरेट सोनं हे कोणतं, म्हणजे कशाचं संमिश्र आहे। एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला 4 कन्सेप्ट सांगितल्या। पहिली कन्सेप्ट सांगितली संमिश्र म्हणजे काय, त्यानंतर आपण बघितलं हे संमिश्र बनवण्याचा नेमका उद्देश काय आहे, उपयोग काय आहे, संमिश्राची काही उदाहरणं देखील आपण बघितली आणि महत्त्वाचं जो आपला प्रश्न होता 22 कॅरेट सोनं, 24 कॅरेट पण सांगितलं, 22 कॅरेट पण सांगितलं, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतील। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं। जर तुम्ही नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। 1 मिनिट फक्त तुमचा सर्वांचा वेळ घेणार आहे, तो वेळ म्हणजे काय, आगामी काळामध्ये NMMS ची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी मास्टर टीचर ज्युनियर यांनी या आपल्या प्लॅटफॉर्मने एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश मीडियम असू द्या किंवा मराठी मीडियम असू द्या, तर दोन्हीसाठी सुद्धा आपली ही बॅच असणार आहे। इयत्ता 8वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यासाठी अतिशय उपयुक्त बॅच आहे। यामध्ये काय आहे, दररोज 2 तास आम्ही तुमचे लाईव्ह लेक्चर घेणार आहे, म्हणजे तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकता। लेक्चर चालू असताना काही तुमचे प्रश्न असतील तर लगेच शिक्षकांना विचारू शकता, त्याच ठिकाणी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देखील आम्ही देणार आहोत। त्याचबरोबर आता हे 2 तास लेक्चर लाईव्ह असतील आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा लेक्चर येतील तुम्हाला, ते लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता, तुमच्या सोयीनुसार बघू शकता, म्हणजे आपल्या शाळेचा वेळ ॲडजस्ट करून तुम्ही 100% हे बघू शकतात। त्याचप्रमाणे तुम्हाला जे पण शिकवलं जातं त्यासाठी महत्त्वाच्या नोट्स असतील, PDF नोट्स आपण म्हणतो, अभ्यासाचं साहित्य आम्ही देणार आहोत। महत्त्वाचं अजून तुमची दर आठवड्याला, ज्याला आपण साप्ताहिक चाचणी असं म्हणतो, ही चाचणी सुद्धा घेणार आहोत। सराव पेपर असेल, मॉक टेस्ट असेल, जेणेकरून याचा फायदा काय होईल, तुम्हाला समजेल की या अगोदर प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते आणि प्रश्न कसे असू शकतात, नेमकं प्रश्नाचा अंदाज तुम्हाला येणार आहे, परीक्षेच्या पेपरचा अंदाज येणार आहे आणि परीक्षेसाठी तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे। तुमची एक चांगल्या पद्धतीने आम्ही तयारी करून घेणार आहोत। मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे। नंबर आहे 9272107050, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। बॅच विषयी पूर्ण माहिती घ्यायची आहे, तुम्हाला जी ही बॅच जॉईन करायची त्याविषयी माहिती घ्यायची आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची। किंवा तुम्ही काय करू शकता, मास्टर ज्युनियर ॲप हे ॲपसुद्धा काय करू शकता, डाउनलोड करू शकता, तिथून सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे। ही झालं मी NMMS बॅचबद्दल सांगितलं। तशाच आपल्याकडे बाकीच्या सुद्धा बॅच आहेत, नवोदय बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही जी इयत्ता 6वीसाठी आहे त्यासाठी ही बॅच आहे। आपल्याकडे शिष्यवृत्ती परीक्षेच्या सर्व बॅचेस उपलब्ध आहेत, फक्त तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, एकदा 9272107050 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ज्याही परीक्षेची तयारी करत असाल नक्की त्या परीक्षेविषयी माहिती घेऊ शकतात। क्लिअर आहे। थांबूयात आपण या ठिकाणी, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यासमोर येतच राहणार आहोत. धन्यवाद सर्वांना.